माधुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज कोळंबी भात बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. कोळंबी 1 किलो घेतली आहे आणि तांदूळ 1.5 किलो घेतला आहे. हे तांदूळ बासमती तांदूळ मी धुवून तासभर आधी धुवून निथळत ठेवले होते. फोडणीसाठी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला, तिखट घेतले 4 चमचे, 2 चमचे धणे पावडर, हळद 2 चमचे, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घेतले आणि हे गरम मसाले घेतले. दालचिनी, तमालपत्र, 2 वेलची, 4-5 काळी मिऱ्या, 4-5 लवंगा, कढीपत्ता हे फोडणीसाठी घेतलेलं आहे. आणि वाटण्यासाठी आपल्याला मिरची घ्यायची आहे. मिरची, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर घेते. आता पहिल्यांदा आपण ह्या कोळंबीला मॅरिनेट करून ठेवूया. हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवूया. हळद 1 चमचा, मीठ अर्धा चमचा, हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून आपण अर्धा तास ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण करूया. आले 2 इंच घेतले, म्हणजे 7-8 मिरच्या घेतल्यात कापून. हे सगळं मी वाटण करून घेते. आपलं वाटण तयार झालं. आता त्याच्या फोडणीसाठी मी तेल घेते 4 चमचे. तमालपत्र, दालचिनी, 2 वेलच्या घेतल्या, 5-6 लवंगा आणि 7-8 काळी मिरी थोडे फोडणीला. कांदा घालूया. कोकम पण घालूया. झालं. आता आपण त्यात हळद घालूया. लाल तिखट मी घेतले 4 चमचे, ते घालूया. आणि आपण हे वाटण करून घेतलं होतं कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आल्याचं, ते घालूया.
काश्मीरी मिरची घालूया, 1 चमचा घेतली आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया. आता आपण कोथिंबीर झालेला. मीठ घालूया थोडं. आणि आपण झाकण ठेवूया याच्यावर 5 मिनिटं. कोळंबी वाफ आली आहे. कोळंबीचा रंग पण चेंज झाला आहे. आता आपण हे तांदूळ आपले परतून घेऊया. चांगलं आपण हे परतून घेऊया. बाजूला मी 4 ग्लास पाणी तापत ठेवलेलं आहे. आपले तांदूळ आहेत ना, तेवढं पाणी बाजूला मी उकळत ठेवलं. आता गरम पाणी ह्याच्यामध्ये 5 मिनिटं वाफ आल्यानंतर गरम पाणी ठेवूया. मिनिट आपण झाकून ठेवूया. झाली आहे. आता आपण आपले गरम पाणी आहे त्यात ओतूया. आपण याच्यावर झाकण ठेवूया. मस्त झाकण ठेवूया. 15 मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवते मी. 10 मिनिटं. आता एक 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचं. आपला भात आता होत आलाय. त्याच्यावर थोडी मी लसणाची पात घालते. तुम्ही ह्याच्यावर कांद्याची पात घालू शकता. एक 5 मिनिटं ठेवते ह्याच्यावर गॅसवर. 5 मिनिटांनी आपला भात तयार होईल. आपला गरमागरम कोळंबी भात तयार आहे. तुम्ही पण घरी करू शकता. अवश्य करून पहा.